पंढरपूरमधला हा जो पराभव आहे हा सोलापूर जिल्ह्यामधला हा भाजपच्या नाकाला झोंबणारा आहे. कारण त्या ठिकाणी प्रशांत परिचारक यांनी देखील जोरदार मोर्चे बांधणी केलेली होती. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी प्रचाराला गेलेले होते. पण भगीरथ भालके जे दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव आहेत यांनी आपल्या पत्नीलाच म्हणजे भगीरथ भालके यांच्या पत्नीलाच उमेदवारी दिलेली होती आणि त्या ठिकाणी आज देखील जोरदार अशी चुरशीनं लढाई झाली आणि त्या ठिकाणी डॉक्टर प्रणिता भालके या विजयी झालेल्या आहेत. त्यामुळे भालके गटाला देखील त्या ठिकाणी राजकीय जीवदान यानिमित्त मिळालेलं आहे. प्रशांत परिचारक किंवा परिचारक कुटुंब आहे त्यांचा त्या एकूण पंढरपूर शहरावरती त्यातल्या राजकारणावरती त्यांच्या सहकारी संस्थांवरती होल्ड आहे. त्यांच्या सहकारी संस्था देखील चांगल्या पद्धतीनं चालवलेल्या असतात. पण तरीही भगीरथ भालके यांनी जो विजय त्या ठिकाणी मिळवलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आणखीन एक गोष्ट त्याच्यामध्ये झालेली होती की जे माढ्याचे आमदार आहेत अभिजित पाटील त्यांचं देखील पंढरपूरच्या परिसरावरती थोडंसं होल्ड आहे. त्यांना देखील एक कोंडीत पकडण्याचं काम भाजपनं केलेलं होतं. त्यांनी भालकेबरोबर जाऊ नये अशा प्रकारे व्यूहरचना केलेली होती. त्यामुळे अभिजित पाटील हे देखील भालकेंच्या मदतीला गेले नाहीत तरीही भालक्यांना विजय मिळाला. मला वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचं भालकेंसाठी घडलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आमचं विश्लेषण कसं वाटलं आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.